राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीपूर्वीच आनंदी आनंद असं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईत ठाण्यात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। शस्त्रनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे दिशा। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। ठाकरे बंधूंनी युती संदर्भात केलेल्या विधानानंतर मुंबई ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणार असे बॅनर ठाण्यात लावण्यात आले, तर मराठी माणसांची आन बान शान मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर गिरगावात झळकले। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार या बातमीनं सर्वसामान्य कार्यकर्ते देखील आनंदी झाले। दोन्ही ठाकरे बंधूंनी जो काही निर्णय घेतलाय हा तो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी आहे। कोणत्याही मराठी माणसाला की मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या माणसाला विचारलं की दोन ठाकरे एकत्र यावे किंवा येऊ नये, तर मी म्हणेन तर फक्त 99.99% लोक म्हणतील की यावेत। आज जे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे ते चुकीच्या पद्धतीने घडतं आहे। यासाठी दोन्ही ठाकरे बंधू उदाहरणार्थ उद्धव साहेब आणि राज साहेब हे एकत्र येणं गरजेचं आहे। केवळ कार्यकर्तेच नव्हे तर इतर पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर आनंद व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ आणि हर्षवर्धन पाटलांनी दिली आहे। माझ्या सरकारवर जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणार नेता, मला तर खूप आनंद होईल। मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल। मग आपलं राजकारण करत राहा, कुटुंब जे जे आहे एकत्र येणं। ठाकरे बंधू एक यायला लागलेले, आपण पाहुणे आहात त्यांचे, काय वाटतंय एकत्र येणं चांगलं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये अशी काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागत करू। उद्धव ठाकरेंच्या कट्टर विरोधक नवनीत राणांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर आनंदच, त्यांच्यात कुणीही काटा बनणार नसल्याचं विधान नवनीत राणा यांनी केलंय। परिवारवाद जेव्हा पूर्ण देशाचे समोर आला तेव्हा मला वाटतं की मॅच्युरिटी लेवल सगळ्यांना माहित आहे, जेव्हा एखादा वाद घराच्या बाहेर येते तेव्हा आपसी वाद बाहेर आणणारे जे लोक असतात त्यांची मॅच्युरिटी लेवल आपल्याला कळते आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं। पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी, पण एक माणुसकी या नात्याने एक परिवार मध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांना शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असाल तर त्याचे मदत कोणी काटा बनणार नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीपूर्वीच आनंदी आनंद वातावरण झाले। दोन्ही पक्षातील कार्यकर्ते खुश आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या वक्तव्याचं स्वागत केलंय। मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की हा आनंद केवळ क्षणिक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।